नमस्कार. आज अधिक मासातील पहिला दिवस. ही संधी पुन्हा 3 वर्ष नाही. संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू. साक्षात श्री विष्णूंचे दर्शन होणार आहे आणि तुमच्या कुटुंबाची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही. तर अशी कोणती वस्तू तुम्हाला दिव्याखाली ठेवायची आहे, संध्याकाळी कोणत्या वेळेत हे काम करायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला अजिबात विसरू नका. या संपूर्ण महिन्यात केलेले पूजा, उपासना, मंत्रजप, उपाय आणि दानाचे फळ हे इतर महिन्यांपेक्षा अनेक पटीने जास्त मिळत असते. म्हणूनच आज संध्याकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही उद्या किंवा परवा किंवा ह्या महिन्यामध्ये कधीही जरी पाहिला तरी तुम्ही त्या दिवशी देखील हा उपाय करू शकता. काहीही हरकत नाही. कोणत्या वेळेत करायचं आहे संध्याकाळी हे आपण पुढे बघणार आहोत. आपल्या प्रत्येकालाच माहीत आहे, अधिक मासाला मल मास म्हटले जायचे आणि त्याला कोणताही स्वामी नव्हता. जसे की प्रत्येक महिन्याला एक स्वामी असतो त्याप्रकारेच. तर तेव्हा भगवान विष्णूंनी या महिन्याला आपले नाव दिले. पुरुषोत्तम हे नाव दिल्यामुळे पुरुषोत्तम मास म्हणून सर्व याला ओळखू लागले आणि हा महिना सर्वात पवित्र ठरला. या संपूर्ण महिन्यामध्ये आपण जर काही सेवा केली तर ती फलित ठरत असते. परंतु या महिन्यात लग्न, मुंज किंवा गृहप्रवेश यासारखी सांसारिक किंवा शुभ कार्यही वर्ज्य असतात. हा काळ पूर्णपणे नामस्मरण, व्रत आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी राखीव असतो. म्हणून आपल्याला काही उपाय या महिन्यात करायचे आहे. तर दिव्याला या महिन्यात खूप महत्त्वाचे स्थान आहे. त्याचबरोबर आज अधिक महिन्याचा पहिला दिवस असल्यामुळे तुम्हाला या महिन्यातील 30 आणि 3 अनारशाचे वाण हे कसे करायचे आहे हे सर्वांना माहीतच असेल. हे वाण आवर्जून तुम्हाला या महिन्यात कोणत्याही दिवशी द्यायचे आहे. तुम्ही गुरूंना देऊ शकता, जावायला देऊ शकता, ब्राह्मणाला दान करू शकता. त्यासोबतच ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील जास्तीत जास्त करायचा आहे. आणि त्यासोबतच व्यंकटेश स्तोत्राचे सकाळ संध्याकाळ दररोज पठण करायचे आहे किंवा श्रवण करायचे आहे. माझ्या या मोनिका कुलकर्णी चॅनलवर तुम्हाला तो व्हिडिओ 3 मिनिटाचा मिळून जाईल. त्यामध्ये संपूर्ण व्यंकटेश स्तोत्र हे पठण केलेले आहे. तुम्ही ते श्रवणही करू शकता आणि सोबत म्हणू देखील शकता. ओळीसह दिलेले आहे, तर नक्की बघा. आर्थिक समस्या दूर, कोणत्याही संकटाचे निवारण करणारे आणि इच्छापूर्ती करणारे हे स्तोत्र आहे. त्यामुळे या महिन्यामध्ये ही संधी अजिबातच सोडू नका. 3 मिनिट कोणाकडेही वेळ असतो. हा 3 मिनिट वेळ देऊन तुम्ही नक्की ते स्तोत्र ऐका. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित असून या काळात केलेले दीपदान, दिव्याचे उपाय हे 100 पटीने फळ देणारे असते. अधिकाधिक फळ तुम्हाला मिळणार आहे या उपायाने. आज रविवार आहे आणि अधिक मासाचा पहिला दिवस आहे. तर आज खूप मोठा सुयोग जुळून आलेला आहे. रविवार हा सूर्याचा आहे आणि भगवान विष्णूंचा हा महिना सुरू होत आहे. त्यामुळे खूप महत्त्वाच्या दिवशी तुम्ही संध्याकाळी आवर्जून हा उपाय करा. आज संध्याकाळी दिव्याखाली विशेष वस्तू ठेवल्याने प्रचंड धार्मिक महत्त्व त्याचे आहे आणि तुम्हाला त्याचा खरंच लाभ मिळू शकतो. खूप महत्त्वाचे आहे. आणि आजच्या ह्या दिवसाला आणि या महिन्याला साधासुद्धा समजू नका. खूप महत्त्वाचा आणि पवित्र हा दिवस आहे. आज संध्याकाळी तुम्हाला हा उपाय कुठे करायचा आहे तर देवघरासमोर करायचा आहे आणि त्यासोबतच मुख्य दरवाजावर देखील तुम्ही दिवा लावायचा आहे. तो देखील कसा लावायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आज संध्याकाळी तुम्हाला घरात किंवा देव्हाऱ्यात मुख्य दिवा लावताना महत्त्वाचे वस्तूचे आसन द्यायचे आहे. तुमच्या घरात आणि स्वयंपाकघरात असलेल्याच या वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे. आता ही एकच वस्तू तुमच्याकडे असेल तर एक ठेवू शकता किंवा या सर्व वस्तू असतील तर दररोज तुम्ही याचा उपाय करायचा आहे. तर मी तुम्हाला याच्यामध्ये 3 वस्तू सांगणार आहे. तिन्हीपैकी तुमच्याकडे एक असेल तर एक ठेवा किंवा तिन्ही वस्तू तुम्ही दररोज एक अशा प्रकारे तुम्ही या महिन्यामध्ये दररोजच दिवा लावला संध्याकाळी तरीही काहीही हरकत नाही. सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ मानले जाणार आहे. हिंदू धर्मात प्रत्येक पूजेमध्ये दिवा प्रज्वलित करणे हे खूप महत्त्वाचे मानले जाते. त्यासोबतच दिव्याला योग्य आसन देणे हे देखील अनिवार्य मानले जाते. या दोन्हीची सविस्तर माहिती आणि आध्यात्मिक महत्त्व हे खूप जास्त आहे. कारण अज्ञानाकडून ज्ञानाकडे प्रवास करवणारा हा दिवा असतो. दिवा हा प्रकाशाचे प्रतीक आहे. तो घरातील आणि मनातील अंधकार दूर करतो. अज्ञान, नकारात्मकता देखील दूर ठेवतो आणि ज्ञान सकारात्मकतेचा प्रकाश आपल्या घरात, आपल्या मनात पसरवत असतो. त्यासोबतच दिवा म्हणजे साक्षात अग्निदेवता. अग्नी हा पंचमहाभूतांपैकी एक असून तो वातावरणातील सर्व अशुद्धता आणि जंतू नष्ट करून वातावरण हे प्रसन्न करत असतो. त्यामुळे अग्नितत्वाचे प्रतीक देखील याला मानले जाते. आणि देवतेचे रूप, शास्त्रानुसार दिव्याची ज्योत ही साक्षात माता लक्ष्मीचे रूप मानले जाते.
दिवा लावल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी आणि ऐश्वर्य येत असते. बघा, माता लक्ष्मीचे रूप मानणारे हे दिव्याचे महत्त्व किती आहे. तुम्हाला यामुळेच माता लक्ष्मी प्रसन्न होणार आहे आणि साक्षात विष्णूंचे दर्शन देखील होईल या उपायामुळे. कोणत्याही पूजेचा साक्षीदार हा दिवा असतो, मुख्य साक्षीदार म्हणता येईल. दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा, धार्मिक विधी हे अपूर्ण असतात. आणि या पुरुषोत्तम मासात म्हणजेच अधिक मासात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यामध्ये दिवेदानाला खूप महत्त्वाचे स्थान आहे. दिवे दान केले जातात, नदीवर देखील दिवे सोडले जातात आणि ब्राह्मणांना किंवा मंदिरात दीपदान करण्याचे खूप महत्त्व आहे. तांब्या पितळाचे दिवे या महिन्यामध्ये दान केले जातात. जर तुमच्या कुटुंबाची प्रगती होत नसेल, वारंवार काही ना काही संकटे येत असतील, शत्रू त्रास असेल किंवा मग खूप कष्ट मेहनत करून पैसाही येत नसेल, आला तर तो टिकत नसेल, तर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सर्व सकारात्मक गोष्टी मिळवायच्या असतील, कुटुंबाची प्रगती हवी असेल, त्याबरोबर तुमच्या कर्माला, तुमच्या मेहनतीला यश मिळावे, तुमच्या नशिबाची साथ तुम्हाला मिळावी आणि तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे कर्माशिवाय पर्याय नाही आहे. तुम्ही जे काही काम करताय ते तुम्हाला मेहनत करायलाच हवी, त्यानंतरच त्याचे फळ मिळत असते. परंतु जर तुम्हाला नशिबाची साथ असेल आणि देवाची साथ असेल तर ते लवकरात लवकर मिळते. त्यासाठीच तुम्हाला या देवाची सेवा करणाऱ्या विशेष आणि पवित्र महिन्याचा चान्स आलेला आहे आणि या महिन्यात तुम्हाला जास्तीत जास्त भगवान विष्णूंची सेवा करायची आहे. यामुळे साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम वास करेल. तुमच्या आयुष्यातील अनेक अडचणी, अनेक समस्या या संपूर्णतः नष्ट होणार आहेत. असा चान्स पुन्हा नसते, संधी वारंवार येत नाही. यासाठी परत 3 वर्ष वाट पाहावी लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला याच महिन्यात हे उपाय करायचा आहे. तर धार्मिक ग्रंथानुसार दिव्याला कधीही थेट जमिनीवर ठेवू नये. आपण वळूयात आपल्या विषयाकडे. आता या विषयाचं म्हणजे संध्याकाळी दिवा कोणत्या वेळेत लावायचा आहे, तर तुम्ही 5:30 वाजल्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत कधीही हा दिवा लावू शकता. शक्यतो प्रदोष काळात तिन्ही सांजेच्या वेळेत हा दिवा लावला तर सर्वोत्तम ठरेल, कारण माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते. तिन्ही सांजेला सर्वत्र ठिकाणी दिवे हे लावलेच जातात. घरामध्ये तुळशीजवळ आपण दिवा नेहमी लावतो. या महिन्यामध्ये अजून एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा. महिनाभर तुम्हाला तुळशीला दिवा लावायचाच आहे. अजिबातच एकही दिवस विसरू नका. शक्यतो तुपाचं लावणं झाले तर आवर्जून लावा, नसता मग तेलाचा दिवा लावला तरीही चालेल. परंतु हे काम तुम्हाला चुकवायचेच नाही आहे. खूप मोठे फळ याचे प्राप्त होते आणि माता लक्ष्मी तुमच्या घरावर प्रसन्न होत असते. त्यासोबतच हा उपाय करण्यापूर्वी तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर देखील 2 दिवे लावायचे आहे आणि देवघरातील 1 दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे व त्यानंतर लगेचच तुम्ही हा उपाय करू शकता. धार्मिक ग्रंथानुसार दिव्याला कधीही थेट जमिनीवर ठेवू नये. दिव्याखाली तांदूळ, तीळ किंवा फुले किंवा पाटाचे आसन देणे अत्यंत आवश्यक आहे. तर हे का करावे आणि यापैकी कोणती वस्तू ठेवायची आहे, काय आहे, सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढे सांगत आहे. त्याचे महत्त्व काय आहे हे देखील सांगणार आहे. तर दिवा हा अत्यंत पवित्र आणि पूजनीय आहे. त्याला थेट जमिनीवर ठेवू नये, म्हणजेच त्याचा अनादर करणे असे होत असते. राजा किंवा देवाला जसे उच्च आसन दिले जाते तसेच दिव्यालाही आसन दिले पाहिजे. त्याचबरोबर ऊर्जेचा रक्षण करणारा हा दिवा असतो. दिवा लावल्यानंतर त्यातून प्रचंड प्रमाणावर सकारात्मक आणि दैवी ऊर्जाही निर्माण होत असते. जर थेट तुम्ही जमिनीवर दिवा ठेवला तर ती ऊर्जा थेट पृथ्वीमध्ये म्हणजे जमिनीत शोषली जाते. दिव्याखाली आसन ठेवल्याने ती शुभ ऊर्जा टिकून घरामध्ये राहते आणि माता लक्ष्मी देखील आनंदी होते आणि तुमच्या घरामध्ये कायम टिकून राहते. त्यासोबतच दिव्याखाली जेव्हा तुम्ही धान्य ठेवता किंवा मग अशी काही वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे ती ठेवता, तेव्हा ते अन्नधान्य त्या दिव्याच्या ऊर्जेने अभिमंत्रित झालेले असते. यामुळे घरात कधीही अन्नाची, धनाची कमतरता पडत नाही. दिव्याला आसन दिल्याने पूजेमध्ये स्थिरता येते, घरातील वास्तुदोष दूर होण्यास मदत होते. तर इतका महत्त्वाचा हा दिवा आहे. तर आज संध्याकाळी तुम्हाला आवर्जून हे काम केल्याने पुण्यफळ प्राप्त होणार आहे आणि तुमच्या घरामध्ये धनधान्य, सुख, समृद्धीला कधीही कमी पडणार नाही, कायम तुमच्या घरामध्ये टिकून राहणार आहे. तर फक्त आसन देऊनच महत्त्वाचे नाही आहे, तर त्याचे काय करायचे आहे सविस्तर माहिती मी तुम्हाला पुढे सांगत आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण खूप महत्त्वाचं आहे. अर्धवट माहिती ही काहीही साध्य करून देत नाही. तर तुम्हाला हा दिवा लावण्यासाठी कोणत्याही धातूचा दिवा चालेल, मातीची पंती घेतली तरीही सर्वोत्तम ठरेल. तर तुम्हाला स्वच्छ हातपाय धुवायचे आहे. त्यानंतर देवघरासमोर आसन टाकून बसायचे आहे. त्यानंतर तुम्हाला मातीची पंती किंवा कोणत्याही धातूची निरंजन घ्यायचे आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे आणि त्यामध्ये तुम्हाला जे तुम्ही पूजेमध्ये तेल वापरता ते टाकायचे आहे. मोहरीचे तेल असेल तर ते टाका, नसेल तर मग पूजेमध्ये जे वापरतात ते टाकले तरीही चालेल.
तर तुम्हाला मुख्य दिवा लावताना त्याखाली आसन म्हणून एक वस्तू ठेवायची आहे. मी यामध्ये 3 ते 4 वस्तू सांगणार आहे, त्यापैकी एक तुम्ही ठेवू शकता. तर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे, त्याला हळद कुंकू लावायचे आहे, फूल व्हायचे आहे, नमस्कार करायचा आहे. पण त्याआधी तुम्हाला त्याला आसन देणे खूप महत्त्वाचे आहे, कारण मी तुम्हाला दिव्याला आसन काच द्यावे याचे सविस्तर महत्त्व सांगितलेले आहे. तर आज अधिक महिन्याचा पहिला दिवस आहे आणि दिव्याच्या खाली तुम्हाला एका डिशमध्ये थोडेसे तीळ टाकायचे आहेत. काळे तीळ असेल तर ते टाका, नसतील तर पांढरे तीळ टाकले तरीही चालेल. आणि त्यावर तुम्हाला मोहरीच्या तेलाचा किंवा तिळाच्या तेलाचा किंवा मग पूजेमध्ये वापरता त्या तेलाचा दिवा लावायचा आहे. दिवा शांत झाल्यावर हे तीळ तुम्हाला पिंपळाच्या झाडापाशी नेऊन टाकायचे आहे किंवा घराजवळच कुठेही बाहेर टाकू शकता. निर्माल्यामध्ये देखील तुम्ही टाकू शकता. यामुळे शनिदोष, पितृदोष एकाच वेळेला शांत होत असतात. परंतु हे करताना तुम्हाला एक मंत्र देखील म्हणायचा आहे. फक्तच दिवा लावून झाले असे नाही, तर दिव्याला नमस्कार करायचा आहे, तुमच्या कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रार्थना करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचे 108 वेळेला जप करायचा आहे. व्यंकटेश स्तोत्राचे पठण किंवा श्रवण करायचे आहे. त्याची लिंक नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल, नक्की बघा. 3 मिनिटामध्ये तुम्ही हे श्रवण करू शकता आणि असा दिवा तुम्ही दररोजच लावला आणि दररोज तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचे पठण जरी केले तर 21 दिवसातच तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. 21 दिवस तुम्हाला हे काम करणे शक्य झाले तर आवर्जून सुरू करा. आजपासून करू शकता किंवा जेव्हा तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला त्या दिवसापासून 21 दिवसापर्यंत तुम्ही केले तरीही सर्वश्रेष्ठ ठरणार आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची वस्तू आहे. आता मी तुम्हाला एक वस्तू सांगितलेली आहे, ती असेल तर ठेवा, नसेल तर दुसरी आणि तिसरी अशा 2 वस्तू मी तुम्हाला आवर्जून सांगणार आहे. त्याचे देखील विशेष महत्त्व आहे. जर तुम्ही गाईच्या तुपाचा दिवा लावत असाल तर त्या दिव्याखाली तांदूळाचा छोटासा ढीग टाकायचा आहे. म्हणजे तुम्ही एका डिशमध्ये थोडेसे तांदूळ टाका, त्यावर थोडंसं हळद कुंकू थोडंसं टाकायचं आहे. त्याला अक्षता असे म्हणतात आणि हे तांदूळ अखंड असावेत, तुटलेले नसावेत. यामुळे घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता पडत नाही, धनाची कमतरता कधीही भासत नाही. तर या प्रकारे तुम्ही तांदूळ देखील ठेवू शकता. आणि त्यानंतर तिसरी वस्तू आहे हळदीचा तुकडा किंवा सुपारी. दिव्याखाली एक छोटासा हळदीचा तुकडा ठेवा, म्हणजे हळकुंडाचा तुकडा किंवा एक सुपारी ठेवायची आहे व त्यावर हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. असे केल्याने घरातील नकारात्मकता पूर्णतः नष्ट होते, सकारात्मक ऊर्जा घरात वाढते आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे तुम्हाला 100% आशीर्वाद प्राप्त होतील. तुमच्या कुटुंबाची प्रगती कोणीही थांबवू शकणार नाही. तर तुम्हाला दिव्याला कधीही थेट जमिनीवर ठेवायचे नाही आहे, अन्नधान्याचे किंवा कोणत्याही पात्राचे आसन द्यायचे आहे. मी तुम्हाला या ज्या 3 वस्तू सांगितलेल्या आहेत त्यापैकी एक वस्तू तुम्ही आवर्जून ठेवा. हे काम तुम्ही अधिक महिन्यात कधीही करू शकता. आज संध्याकाळी केले तर उत्तम ठरेल. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. आणि हो, ज्यांना मासिक धर्म असेल त्या स्त्रियांना हा उपाय करता येणार नाही. जर तुम्हाला सुतक असेल तर हा उपाय कोणालाही करता येणार नाही. ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे त्यांनी सोडून इतर घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालेल. माहिती आवडल्यास लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.